नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असा आहे की श्रावण महिना चालू झालाच आहे. तर आता 2 सोमवार झाले आहेत. तर मग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कधीही म्हणजे श्रावण महिना संपेपर्यंत तुम्ही एखादा शनिवारी किंवा मग सोमवारी आवर्जून सोमवारच्या दिवशी जर शक्य झालं तर आवर्जून सोमवारच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल. आता दररोज आपल्याकडून सगळ्या देवांची सेवा करणं शक्य होत नाही. म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपण जे सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. कारण की श्रावण महिना जो आहे तर भगवान शिवशंकराला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपण कोणतेही उपवास, पूजा किंवा धार्मिक विधी वगैरे केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची आहे, कशी द्यायची आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता श्रावण महिन्यामध्ये आपण जे व्रत करत असतो तर ते भगवान शिवशंकराची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी म्हणून आपण भगवान शिवशंकराला हा जो महिना आहे श्रावण महिना तर तो समर्पित केला जातो. कारण की आपण या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथाच्या ज्या सेवा करतो, उपवास करतो, काही उपाय करत असतो, घरामधल्या काही अडचणी दूर होण्यासाठी, घरामध्ये वादविवाद दूर होण्यासाठी, घरामध्ये मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा संतान प्राप्ती होत नसेल, आपल्या घरामध्ये कोणतीही कठीण इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचे आपण पारायण करत असतात. तर बऱ्याच जणांनी 21 दिवसाचं म्हणा किंवा मग ज्या पद्धतीने ज्यांना शक्य होत असेल तशा पद्धतीने सेवा चालू केल्याच असतील. तर आता ज्यांना काही सेवा करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपल्याला गायीची पण पूजा करायची आहे. कारण की या महिन्यामध्ये आपण कोणतेही व्रत केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते. श्रावण महिना जो आहे तर आपण शिवलिंगावरती जल म्हणा किंवा दूध, बेलपत्र, धतुऱ्याचं फूल, फळ हे तर आपण अर्पण करतच असतो. त्याचप्रमाणे आपण सोमवारचे पण भगवान शिवशंकरासाठी व्रत करून पूजा करत असतो. यामुळे काय होतं की आपली जी कोणती मनोकामना आहे तर ते भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करत असतात. म्हणून मग आपण काही उपाय पण करत असतो सोमवारच्या दिवशी. तर त्यापैकीच आपल्याला गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. आता आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नाही. आलेला पैसा कुठे ना कुठे खर्च होतो. घरात सतत दारिद्र्य येत आहे, घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही एखादं नवीन कार्य करण्यासाठी जात आहात पण ते कार्य हाती येण्या अगोदरच तुमच्या त्या कार्यामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतात. ते तुमचं जे कार्य आहे तर ते पूर्ण होत नाही. तुम्ही खूप सेवा करता, खूप उपाय करता तरी पण तुमची ती जी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होत नाही. तर त्यावेळेस मग आपल्याकडून काय होतं की दररोज सगळ्या देवांच्या आपल्याकडून सेवा करणं शक्य होत नाही. कारण की दररोज आता या ज्या धावपळीच्या जगामध्ये सगळ्या देवांच्या सेवा होत नाही. म्हणून आपल्याला श्रावण महिन्यात काही उपाय सेवा केल्यामुळे आपल्या घरातील ज्या कोणत्या समस्या आहेत तर त्या दूर तर होतातच आणि आपल्यावरती सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळत असतो. म्हणून मग श्रावण महिना संपण्या अगोदरच आपल्याला ही गाईला एक वस्तू खायला द्यायची आहे. तर मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता जिथे कुठे गाय असेल, आता जर तुमच्या घरी गाय असेल दररोज तुम्ही सेवा करता, दररोज गाईला चारा खायला देता किंवा दररोज एक चपाती देता किंवा भाकरी देता, जे पण काय असेल तर ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. कारण की गायीची सेवा करणं दररोज सगळ्यांकडून शक्य होत नाही. एखादी व्यक्ती असते की त्या व्यक्तीच्या घरी गाय वगैरे असेल त्यावेळेस त्या गायीची सेवा करणं शक्य होतं. तर आता ज्यांना होत नाही त्यांनी मग गोशाळेमध्ये जाऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता श्रावण महिना संपण्या अगोदर. किंवा मग एखादी गाय असेल जवळपास एखाद्याच्या घरी तर तिथे जाऊन तुम्ही गायीला पण ही वस्तू खायला देऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक चपाती बनवायची आहे. त्या चपातीवरती म्हणा थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि थोडंसं तूप टाकायचं आहे. आणि मग ही जी चपाती आहे तर ही चपाती आपल्याला त्या गायीला खायला द्यायची आहे. तर ही चपाती खायला देण्या अगोदर गायीची आपल्याला पूजा करायची आहे. त्यासाठी एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला चपाती नाही शक्य झालं तर तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता किंवा मग हिरवा चारा जे शक्य होत असेल ते घेऊन जायचं आहे. पण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की असं तेलकट पदार्थ वगैरे गाय जास्त खात नाही. त्यामुळे मग गाईला तुम्ही तेलकट वगैरे पदार्थ खायला घालू नका. त्यामुळे थोडं
तेल न लावलेली चपाती तुम्ही खायला दिलात तरी पण गाय खाते. तर मग ती चपाती घ्यायची आहे, तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, गाईजवळ जायचं आहे, गाईच्या पायांवरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे आणि मग गाईच्या डोक्यावरती हात फिरवायचा आहे आणि जी चपाती घेतली आहे तर ती चपाती गाईला खाऊ घालायची आहे. गाईचं वासरू असेल तर गाईच्या वासराला पण तुम्ही एक वेगळी चपाती घेऊन जाऊ शकता किंवा केळी घेऊन जाऊ शकता आणि मग तिथे गाईला खायला घातल्यानंतर गाईच्या वासराला पण तुम्ही खायला घालायचं आहे, चपाती म्हणा किंवा जे काही घेऊन गेला असाल ते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला गाईच्या आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता गाईच्या 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आहे. तुमच्या घरातील ज्या कोणत्या इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे. घरामध्ये दारिद्र्य आहे, सतत काय ना काय अडचणी येत असतील, घरामध्ये सतत वादविवाद होतात किंवा मुलामुलींची विवाह जुळून येत नसतील, जी पण कोणती इच्छा असेल त्याबद्दल गाईला सांगायचं आहे. हात जोडून प्रार्थना करायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. कारण की गाईची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतातच आणि गाईला आपण चारा म्हणा किंवा चपाती केळी खाऊ घातल्यामुळे, गाईची सेवा केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. म्हणून जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही श्रावण महिना संपेपर्यंत जिथे कुठे गाय असेल तर त्या गाईची दररोज तुम्ही सेवा करा. गाईला चपाती म्हणा किंवा केळी किंवा एखादा चारा म्हणा तुम्ही आवर्जून खायला घालू शकता. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्या देवांचा आपल्याला आशीर्वाद मिळावा म्हणून आपल्याला गाईची या महिन्यात सेवा करायची आहे. असं नाही की तुम्ही याच महिन्यात सेवा करायची आहे, नंतर मग आपल्याला वर्षभर गाईकडे बघितलं पण नाही पाहिजे. असं न करता तुम्हाला ज्या दिवशी शक्य झालं, श्रावण महिना संपल्यानंतर पण तुम्ही मग गाईची सेवा करायची आहे, गाईला चपाती खायला द्यायची आहे. तुमच्या जवळपास गाय असेल तर दररोज मग गाईचं दर्शन घ्यायचं आहे. कारण की भगवान श्रीहरी विष्णू जर आपल्यावरती प्रसन्न झाले तर आपल्या घरातील सगळ्या समस्या दूर होतात. म्हणून मग आपल्याला या महिन्यामध्ये हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आणि ही सेवा आवर्जून करायची आहे. आपल्यावरती सगळ्या देवी देवतांची कृपा जर नसेल तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतात. ज्याप्रमाणे आपण भगवान शिवशंकराला बेलाच्या झाडाचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं. आता भगवान शिवशंकराच्या पूजेमध्ये बेलाचं पान नसेल तर ती पूजा पूर्ण होत नाही. तशाच पद्धतीने मग आपण आपल्या घरामध्ये सगळ्या देवी देवतांच्या जर सेवा नाही केल्या तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य कशा पद्धतीने नष्ट होणार. मग त्यामुळे आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गाईची दररोज पूजा करायची आहे, गाईला ह्या वस्तू खायला द्यायच्या आहेत. म्हणून मग आपण श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची पण पूजा करत असतो, बेलाच्या झाडाला स्पर्श करत असतो, बेलाच्या झाडाखाली आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करत असतो. त्याचप्रमाणे गाईची पण आपल्याला सेवा करायची आहे. तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.